हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं दीपाज ब्लॉग या चॅनलवर. आणि संध्याकाळचे 6:30 झालेले आहेत. तर मी मस्त निवांत गॅलरीमध्ये चहा घेत बसलेले आहे, कारण आतमध्ये खूपच गरम व्हायला लागलेलं आणि गॅलरीत हवा मस्त छान येते आणि व्ह्यू पण चांगला आहे. ह्याच्या अगोदर तर अतिशय छान होता, पण आता नाही. तर आम्ही आल्यापासून 1-2 वर्षामध्ये आजूबाजूला इतकी घरं झालेत ना, 2-2 3-3 मजली, त्यामुळे म्हणजे दिसत होतं जे लांबपर्यंतचं वगैरे ह्या साईडून. आता मी तुम्हाला नंतर दाखवते, सनसेट दिसत होता. पण आता कसं झालं, इकडं पण घरं झालेली आहेत, त्यामुळे असं क्लिअर दिसत नाही. तर पण ह्याच्या अगोदर जेव्हा आम्ही जस्ट राहायला आलेलो त्यावेळेला खूप छान दिसत होतं. दाखवते, एक बिल्डिंग आहे, तर त्याच्या पलीकडे शेती वगैरे भरपूर आहे, तिकडे नदीचा एरिया आहे, तर ते पूर्ण दिसत होतं. पण आता घरं झाल्यामुळे ते सगळं दिसायचं बंद झालं आहे आणि सूर्य पण मावळताना वगैरे छान दिसायचं ते गॅलरीत बसल्यानंतर, पण आता दिसत नाही तो. तर ठीक आहे, चेंजेस होत राहतात. आता किती बांधकाम पण चालू आहे तितकीच आहेत आणि ऑलरेडी घरं पण मोठी मोठी तेवढीच आहेत. आपण म्हणतो ना की ते कुठल्या तर गाण्यामध्ये आहे की सिमेंटचं जंगल वगैरे, असा टाईपच वाटतंय मला. हे दाखवते तुम्हाला व्ह्यू. तर हे बघा, मी आमच्या गॅलरीमध्ये उभी आहे आणि ह्या कोपऱ्यातून असं छान सूर्य दिसतोय. पण आता जरा सूर्याची सूर्य जागा बदलत नाही ॲक्च्युली, पृथ्वी कलते, त्यामुळे आपल्याला सूर्याची जागा चेंज झाल्यासारखं वाटतं. पण अगोदर जरा दिसायचा, अलीकडे होता, आता जरा पुढच्याच बाजूला गेलं आहे, त्यामुळे एवढं व्यवस्थित दिसत नाही. तर ही समोरची जी बिल्डिंग आहे ना, 2 टाक्या दिसतात, तर त्या बिल्डिंगच्या बॅक साईडला ना सगळी शेती आहे आणि त्याच्या पुढं अशी नदीचा एरिया आहे. तर ते छान दिसायचं. पूर वगैरे आला तर आमच्या गॅलरीतून सहज दिसायचं केवढं पाणी आलं आहे, काय आलं आहे. पण आता ती बिल्डिंग बांधकाम चालू असल्यामुळं दिसत नाही आता काय. तर त्याचबरोबर इकडच्या बाजूला ना शाळा आहे रोडच्या पलीकडं, महानगरपालिकेची. तर त्याच शाळेत मी शिकले आणि त्याच शाळेच्या ग्राउंडवर ना ही टाकी बांधली आहे पाण्याचं, म्हणजे अजून बांधकाम चालू आहे. तर या टाकीच्या पलीकडेच ना मेन रोड आहे आणि टाकी नव्हती ना त्यावेळेला रोडवरचं सगळं गाड्या वगैरे येताना सगळं दिसायचं. इथं दिसत असेल बघा तुम्हाला, निरीक्षण करून बघितला तर. तर अशा पद्धतीने ना सगळीकडे बांधकाम झाले, त्यामुळं ना आता जे काही पहिला दिसत होतं ते आता काही दिसत नाही, सगळं पॅक झालंय. तर अशा पद्धतीने हे आहे ना, हे मांडव डेकोरेशनवाल्यांचं घर आहे, त्यामुळे त्यांचं मटेरियल सगळं असं दारात असतं अशा पद्धतीने. आणि इथंच ना आमचं हे समोरचं हे दिसतंय बघा, आता खाली मी दाखवते, हे आमचं मेन अंगण. तर अशा पद्धतीने आमची गल्ली, आणि आमची गल्ली कायम क्लीन असते. तर असं गॅलरीत मस्त खुर्ची टाकून चहा घेत बसलं ना, मस्त छान वाटतं आणि वारंही मस्त गार गार छान येतं. चला, आता वारं खूप घेतलं, आता स्वयंपाकाची तयारी करूया. तर मी बनवणार आहे छान अशी तिखट सांडग्याची आमटी कम भाजी, म्हणजे कॉमनमध्ये हो एकच, की बाबा भातासंगती पण खाता येईल आणि चपाती संगती पण. त्यासाठी मी सांडगं घेतले थोडंसं आणि तुरीची डाळ आहे ती एक मी 15-20 मिनटं भिजत ठेवले. तर हे सांडगं ना मी एकच बनवणार, म्हणजे कचकचीत असं. म्हणजे आमच्या कोल्हापूरकडे ना असे एक एक शब्द आहेत, कचकचीत, रबरबीत. तर याचा अर्थ कोण दुसऱ्या बाहेरच्या लोकांना काय कळणारच नाही की म्हणजे काय ॲक्च्युली. तर याचा अर्थ काय, कचकचीत, रबरबीत. तर म्हणजे कॉमन एकच असं, म्हणजे भातासंगती पण खाता येईल आणि भाकरी संगती पण किंवा चपाती संगती पण खाता येईल. तर यासाठी काय करायचं, कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकले आणि यामध्ये ना जो सांडगा आहे तर ते भाजून घ्यायचा थोडासा, जास्त नाही, पण अगदी एक 3-4 मिनटं, की जास्त वेळ भाजलं ना ते करपतं. तर असं भाजत असताना ना थोडासा त्याचा कलर चेंज होतो आणि असं फुलल्यासारखं होतं ते सांडगं. तर ते भाजताना आपल्याला ओळखतं. तर अशा पद्धतीने छान असं भाजत असताना पण असा खमंग वास येतो त्याचा, कारण ह्यामध्ये भरपूर अशा डाळींचं मिक्सचर असतं, डाळी मिक्स करून दळून आणून हे बनवलेलं असतं. तर छान लागतं खायला. मिस्टरांची आमच्या फेवरेट भाजी आहे ती, त्यांना खूप आवडते, तर त्यांच्यासाठीच मी बनवते आहे. तर छान असं भाजून घ्यायचं तेलामध्ये, वास मस्त यायला लागला आहे. तर भाजून झाल्यानंतर ना एखाद्या प्लेटमध्ये
काढून घ्यायची. आता इथे ना मी हे थोडं खलबत्ता असेल तर तुमच्याकडे थोडंसं बारीक करून घ्यायचं, जेणेकरून ते चांगलं लवकर शिजेल. आता भाजी बनवण्यासाठी आपण कढईमध्ये 1-2 चमचे तेल घालायचं. त्याच्यानंतर त्यामध्ये कांदा घालायचा, जिरं, मोहरी इतकंच घालते मी, जास्त काही घालत नाही, कारण जास्त मसाला घातला ना की त्याची जी ओरिजिनल टेस्ट असते ती काही राहत नाही. त्यामुळं कांदा, जिरं, मोहरी इतकं बास होतं. वर कांदा वगैरे जरा भाजून झाला की मग आपण ते सगळं सांडगा वगैरे त्याच्यात घालून घ्यायचा. त्या अगोदर मी यामध्ये आमची लाल तिखट अशी चटणी, म्हणजे आम्ही म्हणजे आमच्या कोल्हापूरमध्ये ना चटणी म्हणतात, पण बाहेर सगळी ना वेगवेगळी नावं आहेत, की मिरचीचा मसाला किंवा लाल तिखट असं म्हणतात. तर कोल्हापूरमध्ये आम्ही सगळी अशी चटणीच म्हणतो. तर अर्धा चमचा चटणी टाकली. त्याच्यानंतर सांडगे ते भाजलेले आणि डाळ घातली, थोडंसं परतलं आणि त्याच्यामध्ये मी आता गरम पाणी घालते. मोस्टली काय करायचं, भाज्या वगैरे आपण करत असतो ना किंवा आमटी असू दे, गरम पाणी यूज करायचं, त्यामुळे त्याची टेस्ट चांगली लागते. आणि आपण गार पाणी घातलं ना की ते काही दिसायला पण वेगळं दिसतंय आणि टेस्ट पण काय व्यवस्थित लागत नाही. तर अशा पद्धतीने आपण थोडंसं पातळ असं बनवायचं, जेणेकरून ते जास्त आटू नये शिजताना पाणी, आणि बेसिक आटावं, की जसं आता बघा तुम्ही इथं कन्सिस्टन्सी बघू शकताय, अशा पद्धतीनेच आपल्याला पाहिजे. तर आता हे माझी भाजी तयार झालेली आहे, शिजून वगैरे तुम्हाला दाखवते मी चेक करून. सांडगे कसे ते कठीण असतात ना वाळवल्यानंतर, मग आता ते थोडे मी मगाशी सांगितलं तुम्हाला असे थोडे चेचून घेतले, त्यामुळे जरा वेळ कमी लागतो त्याला शिजायला. हे बघा मी तुम्हाला दाखवते कसं सॉफ्ट झाले आणि आपली तुरीची डाळ पण छान अशी शिजली आहे. तर अशा पद्धतीने आमची भाजी तयार झालेली आहे छान खायला. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि दीपाज ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि या सांडग्याची भाजी खायला.